माझ्या अजून 2 मैत्रिणी आम्ही निघालो आहोत आता. लाईव्ह नथ देखील बनवून मिळेल. वाटलेली लाल मिरची आणि सेंधा नमक आहे जेणेकरून आणि हे आहेत आपले मराठी कलाकार अभिजित केळकर. हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी निघाली आहे एका एक्झिबिशनसाठी. मागे मी एक एक्झिबिशन शेअर केलं होतं तुमच्यासोबत आणि आज पण मी एका एक्झिबिशनला चालली आहे. तर बघूया तिथं काय काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि माझ्या अजून 2 मैत्रिणी आम्ही निघालो आहोत आता आणि जाऊया एका एक्झिबिशनकडे. 2 एक्झिबिशन म्हणजे ॲक्च्युली कल्याणमध्ये ना 2 एक्झिबिशन आहेत. एक साई हॉलला आणि एक महाराजा बँक्वेटला. तर दोन्हीतून कुठेतरी आम्ही जाणार आहोत. तर आता खाली उतरलो की मग डिसाईड करू कुठं जायचं आहे आणि मग तुमच्यासोबत देखील मी शेअर करेल. तिथं काही नवीन गोष्टी जर असतील ना त्या नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आता गणपती वगैरे बसणार आहेत, नंतर नवदुर्गा आहेत, नवरात्र आहेत. तर अशा काही वस्तू जर असेल फेस्टिवल रिलेटेड तर नक्कीच शेअर करेल. चला. तिघी मैत्रीण आम्ही जेव्हा खाली उतरलो बिल्डिंगच्या तेव्हा ठरवलं की वेग ह्या एक्झिबिशनला आपण जायचं. तर खूप मोठं हे एक्झिबिशन आहे. तर म्हटलं चला ह्यावेळेस इथं व्हिजिट करायचं. तर महाराजा बँक्वेट इथं हे वेग एक्झिबिशन होतं. 3 दिवस. तर आजचा हा शेवटचा दिवस आहे. हा माझा व्हिडिओ तुम्हाला दुपारपर्यंत मिळेल. तर तुम्ही आरामात जाऊ शकतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी रात्रीपर्यंत 10 वाजेपर्यंत हे असतं. तर तुम्ही नक्की शॉपिंग करू शकतात. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की इथं काय काय आहेत. कारण आता गणपती येत आहेत, गौरी येत आहेत. तर त्यांच्यासाठी काय विशेष वस्तू आहेत तिथं सेल करण्यासाठी, विकण्यासाठी आणि तुम्हाला आवडीने खरेदी करण्यासाठी. तर चला आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये गेल्यानंतर काही बोर्ड होते. तर इथं दिलं होतं की लाईव्ह नथ देखील बनवून मिळेल आणि काही दागिन्यांचे देखील स्टॉल होते. तर गौरी गणपतीसाठी किंवा स्वतःसाठी एखाद्याची पहिली गौरी असेल किंवा हरतालिका असेल तर ते इथून छान असे आपल्या आवडीचे दागिने घेऊ शकतात. ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी. आणि खरंच खूप सुंदर व्हरायटी होती आतमध्ये. मी तुम्हाला दाखवते. खूपच छान होतं आणि मी विशेष म्हणजे ठराविकच म्हणजे शूट केलं आहे, सगळंच नाही. तर चला इथं काही ऑफर देखील होती. 3,000ची शॉपिंग केल्यावर काही ऑफर होती तिथं. आणि एंट्री केल्या तिथं नाव वगैरे नोंदवायचं होतं, एंट्री करायची होती. आणि खूप सुंदर असे एंट्री गिफ्ट तिथे मिळत होते सगळ्यांना, प्रत्येकाला मिळत होते. तर रोहिणीला म्हटलं आमच्या दोघांची नाव तू लिहून घे आणि नंबर वगैरे सुद्धा त्यांनी घेतला. आणि बघा किती छान छान असे एंट्री केल्या त्यांनी गिफ्ट दिले आहेत आम्हाला. सुंदर असा दिवा आहे गोल्डन. तर हा तर उपयोगी येणारच आहेत. आणि पहिला स्टॉल जो होता ह्या ज्वेलरीपासून होता. खूप छान ज्वेलरी होती. इथं देखील मंगळसूत्राची व्हरायटी खूपच सुंदर होती. तर बघू शकता तुम्ही. मोत्याची माळ बघ किती सुंदर. आणि हे शॉर्ट कितीला? हे शॉर्ट हे 249चं आहे, 150 आहे, 249 वेगवेगळ्या रेंज आहेत. आवडलं हे काश्मीरी झुमकामध्ये आहेत. म्हणजे ते एक असं ठीक आहे. आम्ही ना आधी ठरवून घेतलं होतं की मोस्टली आपल्याला काय बघायचं आहे, काय घ्यायचं आहे. त्याच स्टॉलवरती आम्ही जास्त करून थांबलो. बाकी स्टॉल आम्ही फक्त शूट करून घेतलं की इथं काय काय अवेलेबल आहे म्हणून. तर इथं समोर ना मुलांसाठी एनिमेचे टॉईज देखील होते आणि काही कार्टूनचे टॉईज देखील होते. तर लहान मुलांना आपण जर आणतो ना तर मग त्यांचा हट्ट पूर्ण करावाच लागतो. तर बघा साईडला तो मुलगा किती धडपडतो आहे, किती पाय वगैरे म्हणजे आपटतो आहे. त्याला त्या वस्तू हवीच आहे. कारण मुलांना तर कार्टून आणि एनिमे याचे टॉईज खूप आवडतात. तर तो किती हट्ट करत होता.
आणि इथं काही मिक्स देखील होत्या, छान प्युअर कॉटन होत्या. व्हरायटी देखील खूप चांगली होती, पूर्ण प्युअर कॉटनच्या होत्या. थोडा कॉस्टली होत्या, पण आम्हाला घ्यायचं नव्हतं. पण 1-2 पीस आपण बघतोच ना, आपल्या बायकांचं म्हटलं की आपण नाही घ्यायचं असलं तरी पण आपण बघतोच. या एक्झिबिशनची एक वेगळी गोष्ट म्हणजे इथं तृतीयपंथीयांनी देखील स्टॉल लावला होता, म्हणूनच हे एक्झिबिशन वेगळं होतं. धन्यवाद. कृपया केल्याबद्दल धन्यवाद. सपोर्ट करत राहा. हॅलो, नमस्कार. साबुदाणा बटाटा चकली बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. साबुदाणा बटाटा चकली. हां, त्याच्यामध्ये साबुदाणा बटाटा, पाटा वाटलेली लाल मिरची आणि सेंदा नमक आहे, जेणेकरून तुम्ही उपासाला खाऊ शकता. माझी एवढी फेमस आहे ना की भाऊ कदम लक्ष्मीकांत पेठ यांच्या घरी पण बसली जाते. नमस्कार, माझं नाव कीर्ती खोपणकर. माझ्या ब्रँडचं नाव विघ्नर्थ एंटरप्राइज. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. माझ्याकडे आता सध्यामध्ये बटाट्यामध्ये स्पायसी पापड आहेत, त्यानंतर मक्याचे आहेत, लसूण पापड आहेत तांदळामध्ये, मेथी पापड आहेत पुढे युनिक, बटाटा चीज आहे, साबुदाणा बटाटा स्पायसी पापड आहेत, हे रेड चिली आहे, नाचणी आहे. या ताईंच्या स्टॉलवर देखील पापड खूप छान चविष्ट होते. तर आम्ही मैत्रिणीने इथून पापड देखील खरेदी केले होते, कारण खाण्याची गोष्ट तर घ्यायलाच पाहिजे मला असं वाटतं, जिथं छान टेस्टी असेल आणि हेल्दी देखील असेल. पुढच्या स्टॉलला काही युनिक आणि नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. तर काचेचे काही डेकोर आयटम्स होते, खूप सुंदर होते, व्हरायटी खूप होती त्यामध्ये. आणि खण पासून बनवलेल्या तोरण होते, स्लिंग बॅग होती, पर्स होती. तोरण खूप छान होते, आसन देखील होते, पण हां खूप कॉस्टली होतं, पण छान आहेत. म्हणजे 700-800ला जे तोरण आहे ना, छान होतं, ज्यावरनं नथची डिझाईन देखील होती. आणि हे आहेत आपले मराठी कलाकार अभिजित केळकर. तर यांच्या स्टॉलला देखील आम्ही व्हिजिट केलेलं आहे. तर बघा, यांचे मसाले आहेत हे. मसाले वगैरे तर नाही घेतलं आम्ही, पण हो घावण्याचं पीठ आणि आंबोळीचं पीठ वगैरे घेतलं. तर इथून घेतलं आणि त्यांच्यासोबत ना आम्ही सेल्फी देखील काढली आहे, जे तुम्ही थंबनेलवर बघितली असेल. तर खूप छान एक्सपिरियन्स राहिला त्यांच्यासोबत. हे आमचे डोसा प्रेमीचे, हे मुगाच्या डोसा प्रेमीचे आहे. तर फक्त पाणी टाकून डोसे करायचे. हे ब्रेकफास्टला टिफिनला हेल्दी ऑप्शन. 100 रुपये एका पाकिटात 10 ते 12 डोसे होतात. हे ज्वारीचे डोसे. ही सगळी धान्य 10 ते 12 तास भिजवून फर्मेंट करून पीठ केलं. तुम्हाला फक्त पाणी टाकून डोसे करायचे. पुढच्या स्टॉलवर मोत्यांची ज्वेलरी होती आणि खूप चांगल्या क्वालिटीची होती. आपण म्हणतो ना की जी कॉस्टली असते खूप, किंवा म्हणजे एक्झिबिशनमध्ये कॉस्टली असतात, पण ते स्वतः बनवतात आणि खूप छान छान डिझाईन्स असतात आणि क्वालिटी एक नंबर असते, म्हणून थोडंसं कॉस्टली असतं एक्झिबिशनमध्ये. तर बघू शकता तुम्ही, वेल देखील आहे मोत्यांचे, कानातले देखील आहेत आणि वेलला अटॅच कानातले देखील आहेत, कुड्या आहेत, नथ, बँगल्स आणि नेकलेस सेट वगैरे भरपूर होतं तिथं. खूप छान होतं.
इथे गणपती किंवा गौरीसाठी खूप साऱ्या वस्तू होत्या. एज अ डेकोर आयटम देखील होते किंवा मग पूजेमध्ये वापरण्याच्या गोष्टी देखील होत्या आणि काही फ्रेम्स होते आणि सिल्वर प्लेटेड होते बऱ्याचशा गोष्टी. तर छान आयटम्स होते. इथं तुम्ही नक्कीच ह्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात जर तुमच्याकडे गणपती असतील आता किंवा गौरी असेल किंवा कुठली श्रावणामध्ये पूजा देखील असेल किंवा वास्तुपूजा असेल, जे काही असेल तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देखील हे घेऊ शकतात. सुंदर आहेत. 150 रुपयाचं वृंदावन आहे, 50 रुपयाला छोटा दिवा आहे, छोटासा तांब्या आहे, खूप सुंदर आहेत. घंटी वगैरे इथं बघा, मोरपंख आहेत, छान व्हरायटी आहेत. खरंच तुम्ही जर हा व्हिडिओ पाहून जर येत असाल ना ह्या एक्झिबिशनला तर ह्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा. चांगल्या वस्तू होत्या, चांगल्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला एज अ डेकोर आयटम किंवा मग पूजा आयटम म्हणून आपण यूज करू शकतो. पुढचा स्टॉल असा होता की ज्यामध्ये फक्त व्हाईट किंवा ऑफ व्हाईटच ड्रेसेस होते. ड्रेस, कॉट सेट, कुर्ता सेट, ब्लाऊज, मुलींचे देखील शरारा वगैरे होते आणि शॉर्ट कुर्तीज होत्या आणि खूप सुंदर होतं. एकाच पद्धतीचे होते आणि त्यावरती वेगवेगळी एम्ब्रॉयडरी केलेली होती कलरच्या धाग्यांनी. तर खूपच सुंदर होतं, म्हणजे मला खूप आवडलं. पण यामध्ये आमच्या साईजचं जेमतेमच म्हणजे होते पीस, तर मग आम्हाला नाही घेता आलं. पण हो, तुम्ही नक्कीच जाऊ शकतात, नक्कीच घेऊ शकतात तुम्ही हे. बघू बांगडी काढली, पण काढली का? त्या माझ्या पेजला एक मिनटं बघू. रोहिणी इकडे बघ. तर इथून रोहिणीने पूर्ण 800चा हा सेट घेतला आहे, ज्यामध्ये बँगल, लॉंग मंगळसूत्र आणि शॉर्ट नेकलेस आणि कानातले होते आणि त्यासोबत तिला ना मस्त एक नथ देखील फ्री गिफ्ट म्हणून मिळाली आहेत. आणि पुढच्या स्टॉलमध्ये पूजा आयटम्स, डेकोर आयटम भरपूर होते आणि तांब्याचे ग्लासेस वगैरे बॉटल्स देखील होतं. वा, छान आहे. कलर पण भारी आहे. कलर आहेत काय? कुठला आहे, काय पॅटर्न आहे, काय आहे? पॅटर्न कुठला आहे? सॅटिन सिल्क आहे, पूर्ण बसते, फुगणारं एकही मटेरियल नाही. हा जास्त उठून दिसेल ना, गुलाबी जास्त उठून दिसेल म्हटलं. मोरपंखी पण छान आहे. हां, तिघाही छान दिसतात. आता तू ब्लाऊज टाकला तसाच कलर आहे ना, वांगी कलर. कितीला होता वा? 2000. आणि हा छोटा कारण तो पातळ पण आहे, खूपच पातळ आहे, वजन काहीच नाही. कितीला बोलले? वजनी असतं. ते बिडायचं नाही भेटायचं. चपाती भाकरी सगळं असतं. ह्या स्टॉलनंतर अजून 4-5 स्टॉल होते, पण आम्ही व्हिजिट नाही केलं कारण आमची आणि माझ्या फोनची बॅटरी अगदी लो झाली होती. म्हणून आम्ही आता घरासाठी निघालो. आणि असा होता छान असं भव्य दिव्य हे एक्झिबिशन होतं. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या वेग एक्झिबिशनला नक्कीच व्हिजिट करा. खूप छान गोष्टी आहेत, नक्कीच तुम्हाला आवडतील.